शेतकऱ्याला त्यांच्या मालाला चांगला दर देण्याचा तर प्रयत्न आम्ही करतोच. त्यांचा भाजीपाला फळं त्यांना कसा बाजारपेठ मिळेल हा प्रयत्न आमचा चाललेला आहे. आत्ताच इथे येण्याच्या आधी कल्याण डोंबिवलीची मार्केट कमिटीच्या बद्दल प्रमोद इंदुरावनी मला शिष्टमंडळ भेटवलं आणि त्याच्यात पण काही अडचणी आहेत ते आपण सोडवतोय. मला भरतजींना सांगायचंय, कल्पनाताई आहेत, दौलतचंद आमची तर मिरचीवर भेट होत असते, बाकीचे असंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या जिल्ह्याचे अध्यक्ष इथं आहेत, उल्हासनगरचे सगळ्याच भागातले कार्यकर्ते नेते, की तुमच्या भागातल्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता मी त्या मुंबईमध्ये असतो. आठवड्यातले 3-4 दिवस सार्वजनिक काम घेऊन केव्हाही हक्कानी या. वैयक्तिक कामाला थोडस तिथं थांबवा, परंतु ज्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे तिथला सार्वजनिक प्रश्न निकाली निघणार आहे अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याच्या करता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे. लोकांच्या अडचणी सोडवण्याच्या करता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे. बहुजन समाजाच्या कल्याणाकरता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे. त्याच्यामध्ये आपला वैयक्तिक कुठला स्वार्थ नव्हता, परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पण त्या काळामध्ये सांगितलं की जे पद असतं त्या पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. ही जी शिकवण आहे त्या शिकवणीने आपण पुढे चाललोय. वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असतं. हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे, परंतु काही जण ऐकायला तयार नाही, हट्टीपणा करतात. माणूस 60ला आमच्या राज्य सरकारमध्ये तर 58लाच रिटायर होतात. ते म्हणतात अरे आम्हाला 60 पर्यंत तरी ठेवा. काही जण 65ला रिटायर होतात, काही जण 70ला रिटायर होतात, काही 75ला रिटायर होतात. 80 झालं तरी माणूस रिटायर होणार, 84 झालं तरी तुम्ही थांबणार. काय चाललंय का? अरे आम्ही आहे ना करायला. आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे. 5-5, 6-6 वेळेला आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे. आया बहिणींच्या करता चांगल्या योजना आम्ही राबवलेल्या आहेत. आदित्य तटकरेंनी आता चौथं महिला धोरण माझ्या महिलांच्या करता आणलेलं आहे. त्याच्यामध्ये महिलांना अधिक मान सन्मान प्रतिष्ठा कशी मिळेल, जन्माला आलेल्या मुलाला त्या मुलाचं नाव नंतर आईचं नाव नंतर बापाचं नाव नंतर आडनाव असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याच्या आधी मुलाचं मुलीचं नाव किंवा बापाचं आणि आडनाव जन्माला घातलं आईनं आणि नाव बापाचं. त्याच्यामुळे कुठंतरी ती खंत आम्हाला होती. जेवढं बापाला महत्व आहे त्याच्यापेक्षा काकडभर जास्त महत्व आईला आहे. ही परंपरा पहिल्यापासून चालत आलेली. अशा प्रकारचे निर्णय हे आपलं महायुतीचं सरकार घेत आहे. ठीक आहे, आमची विचारधारा वेगळी असेल. मागे देखील शिवसेनेबरोबर मी ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये काम करत होतो त्यावेळेस पण तुम्ही पाहिलंय, सकाळी 8 वाजता मंत्रालयामध्ये जाऊन बसायचो. काही जण म्हणायचे अहो दादा कोरोना झाला की माराला जालवर. म्हणलं मेलो तर मेलो, परंतु लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. जर शासनच मंत्रालयच उघडलं गेलं नाही, मंत्रालयच ठप्प झालं तर चांद्यापासून बांद्यापर्यंत काय अवस्था होईल? यंत्रणा हलेल का? शेवटी यंत्रणा हलवण्याची ताकद देखील असावी लागते आणि त्या पद्धतीनं मित्रांनो आपण काम केलं. मगाशी अनेकांनी वेगवेगळे प्रश्न मांडलेत. सूरजनी मांडलेत, सुनीलजींनी मांडलेत, भरतजींनी मांडलेत, प्रमोदनी मांडलेत. प्रमोदनी काहीतरी क्रीडा विभागाचं काढलं ग्राउंड. जरूर आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू. संजय बनसोडेकर आपलं खातं आहे, त्याला सांगू त्याच्यामध्ये लक्ष द्यायला. तुम्ही त्याच्यामधली कागदपत्र आणा. अडचणी असतील त्या मंत्रालयातल्या मी सोडवी. खालच्या तळातल्या अडचणी तुम्ही सोडवा. वेळ पडली तर कलेक्टरला सांगायचं असेल तर सांगू, एसपीला सांगू, सीपीला सांगू, आयुक्ताला सांगू. सार्वजनिक कामं झालीच पाहिजे. तरुण तरुणींचं आरोग्य चांगलं राहिलंच पाहिजे. उद्याच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे आजार त्यांना होता कामा नये याकरता त्यांना
व्यवस्थितपणे त्यांचा आहार, त्यांचा व्यायाम, त्यांचं आरोग्य हे आपल्याला चांगलं ठेवायचं आहे. आणि म्हणून आरोग्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत, साहित्य कला संस्कृतीच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या बाबतीत, अशा सगळ्या बाबतीमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये लक्ष ठेवून आहोत.